वैशाख शुक्ल तृतीयेचा दिवस अक्षय तृतीया म्हणून साजरी केला जातो. यंदा 19 एप्रिल 2026 वार रविवार रोजी आहे अक्षय तृतीया. तृतीयेची पूजा विधी आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा. श्री स्वामी समर्थ. मी प्रियांकाज ऑल कंटेंट या चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते आणि व्हिडिओला सुरुवात करते. अक्षय तृतीयेच्या दिवशी भगवान श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांची पूजा केली जाते. या दिवशी आपण कुठल्याही गोष्टीची सुरुवात केली, पूजापाठ केला, दान धर्म केलं किंवा एखाद्या शुभ कार्याची सुरुवात केली तर ते अक्षय राहतं, म्हणजे ते कधीही संपत नाही, तर त्याच्यामध्ये वाढच होत राहते. त्यामुळे कुठल्याही शुभ कार्याची सुरुवात, कुठेही दानधर्म करायचा असेल तर ते तुम्ही या दिवशी करू शकता. अक्षय तृतीया ही तिथी पितरांसाठी समर्पित असते. या दिवशी पितरांसाठी करा केळी पूजन केलं जातं. त्याबद्दलच आज आपण या व्हिडिओमध्ये माहिती जाणून घेणार आहोत. अक्षय तृतीयेच्या दिवशी लवकर उठा, स्नान करा, स्वच्छ वस्त्र परिधान करा, घराचा परिसर, घर आपल्याला स्वच्छ करायचं आहे. घरातील आपली नित्य देवपूजा करून घ्या, तुळशी पूजन करा, सूर्याला अर्घ्य द्या. त्याचप्रमाणे उंबऱ्याला हळदीचे लेपन करायचं आहे. दरवाजाच्या बाहेर छानशी रांगोळी काढा. आपल्या घराच्या उंबऱ्यावरती आपले पितृ वास करत असतात, त्यामुळे उंबरा लेपन अवश्य करा. अक्षय तृतीयेच्या दिवशी गणपती बाप्पा, लक्ष्मी माता, भगवान श्री हरी विष्णू आणि बाळकृष्णांची आपल्याला आवर्जून पूजा करायची आहे. गणपती बाप्पा, लक्ष्मी माता आणि बाळकृष्णांना तुम्हाला या दिवशी अभिषेक करायचा आहे. अभिषेक करत असताना त्या देवांचा मंत्र म्हणत तुम्हाला अभिषेक करायचा आहे. तुमच्याकडे शंख असेल तर त्या शंखामध्ये चंदन आणि पाणी मिक्स करून त्या पेस्टने तुम्ही अभिषेक करू शकता. गणपती बाप्पांचा अभिषेक करत असताना ओम गम गणपतय्य नमः या मंत्राचा जप करा. माता महालक्ष्मीचा अभिषेक करत असताना ओम श्री महालक्ष्मी देवे नमः या मंत्राचा जप करा. आणि बाळकृष्णांचा अभिषेक करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचा आहे. त्यानंतर स्वच्छ पाण्याने स्नान घालून तुम्ही एका चौरंगावरती किंवा एका पाटावरती स्थापना करू शकता. कवड्या असतील तर कवड्यांचीही या दिवशी पूजा करा. गंध लावा, दिवा लावा, अगरबत्ती लावा, धूप लावा, फुले अर्पण करा, अक्षता अर्पण करा. प्रसाद म्हणून तुम्ही काहीतरी गोडाधोडाचं ठेवू शकता. कलशामध्ये छोट्याशा पाणी ठेवायचं आहे. तुमच्याकडे देवाच्या पूजेसाठी जे लागणारं साहित्य आहे, त्यातील जे काही साहित्य नाही आहे ते तुम्ही अक्षय तृतीयेच्या दिवशी खरेदी करू शकता. अक्षय तृतीया हा 3.5 मुहूर्तांपैकी एक संपूर्ण शुभ मुहूर्त आहे. त्यामुळे या दिवशी तुम्ही घर खरेदी करणं, जमीन खरेदी करणं, कुठे इन्व्हेस्टमेंट करणं, दानधर्म करणं, पूजापाठ करणं किंवा लग्नासारख्या शुभ कार्याची सुरुवात करणं किंवा कुठल्याही एखाद्या बिझनेसची सुरुवात करणं, म्हणजे अशा सर्व शुभ कार्यांची सुरुवात या दिवशी तुम्ही करू शकता. या दिवशी करा आणि केळी पूजन केलं जातं. आता बऱ्याचशा लोकांना करा आणि केळी पूजन काय असतं ते माहिती नाही आहे. केळी पूजन म्हणजे काय, तर आपल्या घरातील एखादी महिला एक्सपायर झालेली असेल तर त्या महिलेच्या स्मरणार्थ तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता, अशा प्रकारे केळी पूजन केलं जातं. जो की एक माठ असतो, जो खाली डेऱ्याच्या आकाराचा असतो आणि वरती त्याचं तोंड हे अगदी लहानसं असतं. याला म्हणतात केळी पूजन करणं. आणि करा पूजन म्हणजे आपल्या घरातील एखादा व्यक्ती जर एक्सपायर झाला असेल तर त्याच्या स्मरणार्थ करा पूजन केलं जातं. करा म्हणजे अगदी तांब्याच्या आकाराचा मोठा डेरा असतो, त्याचं पूजन केलं जातं. अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्या घरातील मृत पावलेल्या ज्या महिला किंवा पुरुष असतात त्यांच्या स्मरणार्थ हे करा केळी पूजन केलं जातं. देवघरामध्ये तुम्ही काय करा, एक पाट ठेवा किंवा चौरंग ठेवा, त्यावरती लाल वस्त्र अंथरा आणि त्यावरती तुम्हाला हे करा आणि केळी पूजन करायचं आहे. जर देवघरात जागा नसेल तर तुम्ही घरामध्ये कुठेही पूजा मांडू शकता. फक्त ही पूजा तुम्हाला दक्षिण दिशेला मुख करूनच करायची आहे. जर तुमचं दक्षिण दिशेला मुख येत नसेल तर अशा वेळी काय करावं हेही मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे सांगेलच. जर तुमच्या घरात महिला मृत पावली असेल तर केळी पूजन करा, पुरुष मृत पावला असेल तर करा पूजन करा आणि दोघेही मृत पावले असतील तर करा आणि केळी दोन्हीही पूजन करायचं आहे. जर तुम्हाला करा नाहीच भेटला तर तुम्ही काय करू शकता, जे की आपण संक्रांतीसाठी सुगड पूजन करतो ते सुगड मोठ्या आकाराचे जे असेल ते तुम्ही घेऊ शकता. दरवर्षी आपल्याला करा आणि केळी हे नवीन घ्यावं लागतं. वैशाख महिन्यामध्ये मातीच्या भांड्यामध्ये आपण पाणी साठवतो, ज्याला की आपण उदक कुंभ म्हणतो आणि याला दान करण्याला विशेष असं महत्त्व आहे. हे उदक कुंभ तुम्ही दान केलं तर आपल्या पितरांच्या आत्म्याला शांती मिळते. एक परात घ्या, त्या परातीमध्ये थोडेसे तांदूळ घ्या आणि त्यानंतर तुमच्या घरातील महिला मरण पावली असेल तर केळी आणि पुरुष मरण पावला असेल तर करा, असं पूजन तुम्हाला करायचं आहे. तुमच्या घरामध्ये जर आई वडील किंवा नवरा बायको असे जर जोडीने गेले असतील आणि दोघांसाठी तुम्हाला पूजा करायची असेल तर आधी तुम्ही केळी ठेवा, त्याच्यामध्ये पाणी भरायचं आहे आणि त्या केळीवरतीच तुम्हाला करा ठेवायचा आहे, त्याच्यामध्येही तुम्हाला पाणी भरायचं आहे.
आणि जेव्हा तुम्ही केळी ठेवाल त्याच्यावरतीच तुम्हाला करा ठेवायचा आहे. जर तुमच्या इथे जोडीने मरण पावले असतील तर पाणी भरायचं आहे, त्याच्यावरती झाकण ठेवायचं नाहीये. आणि एकच मृत पावला असेल तर एकच तुम्ही ठेवू शकता करा किंवा केळी, आणि त्याच्यामध्ये पाणी भरायचं आहे झाकण न ठेवता. गोष्ट लक्षात ठेवा, जर नवरा बायकोच्या नात्याने तुम्ही करा आणि केळी पूजन करत असाल तर एकावरती एक ठेवायचं आहे. पण जर तुमच्या घरामध्ये सासरे वारलेले आहेत आणि दुसरी सून वारलेली असेल तर एकाच परातीमध्ये शेजारी शेजारी तुम्ही दोनच करा आणि केळी ठेवू शकता. पण जर नवरा बायकोचं नातं असेल तर एकावर एक ठेवायचं आहे, अदरवाईज तुम्हाला शेजारी शेजारीच ठेवायचं आहे. त्यानंतर या करा आणि केळीच्या तिथे तुम्ही दिवा लावा, अगरबत्ती ओवाळा, तुम्ही धूप ओवाळा, फुले वाहा, तुम्ही विधिवत पद्धतीने पूजा करायची आहे. या दिवशी तुम्हाला जे काही तुम्ही नैवेद्य बनवणार आहात तो भगवान श्री हरिविष्णू आणि माता लक्ष्मी यांना अर्पण करायचा आहे. त्या नैवेद्यावरती तुळशीपत्र ठेवायचं आहे, कारण तुळशीपत्राशिवाय त्यांचा नैवेद्य अपूर्ण असतो. आता आपण घरातील प्रत्येक देवांना नैवेद्य सेपरेट ठेवत नाही, एकच ठेवतो. तर महादेवाला तुळशीपत्र चालत नाही. अशा वेळी तुम्ही महादेवांना सेपरेट नैवेद्य ठेवू शकता. देवांना नैवेद्य दाखवत असताना आपण ताटाच्या कडेने सरळ दिशेने पाणी फिरवत असतो, पण जेव्हा पितरांना तुम्ही नैवेद्य दाखवणार आहात तेव्हा तुम्हाला उलट्या दिशेने पाणी फिरवायचं आहे. या दिवशी तुम्हाला पितरांसाठी शिधा काढून ठेवायचा आहे. एका ताटामध्ये तुम्ही ठेवू शकता आंबा, तांदूळ, हरभऱ्याची डाळ, गव्हाचं पीठ, लाल बेडगी मिरची असेल, बेसन पीठ असेल, जे तुमच्या यथाशक्ती तुम्हाला शक्य आहे ते पितरांसाठी तुम्हाला सेपरेट शिधा काढून ठेवायची आहे. तुम्ही एक ताट घ्या, त्यामध्ये गोवरी घ्या. ही गोवरी तुम्हाला प्रज्वलित करायची आहे. त्यावरती तुम्ही साजूक तूप टाका. आपण घरामध्ये जे नैवेद्य बनवलेलं आहे त्याचा प्रत्येकाचा एक तुकडा तुम्ही त्याच्यावरती टाका. त्यातून येणारा जो धूर आहे तो पितरांना समर्पित होत असतो. त्या वासाने पितृ तृप्त होत असतात आणि आपल्याला आशीर्वाद देत असतात. हा उपाय तुम्ही अक्षय तृतीयेच्या दिवशी दुपारी 12च्या आधी नक्की करा. आता तुम्ही पूजा मांडत असताना तुमचं जर मुख दक्षिणेकडे येत नसेल तर तुम्हाला जसं शक्य असेल तसं पूजा मांडा. पितरांसाठी आपण जो दिवा लावतो त्याचं मुख फक्त तुम्ही दक्षिणेकडे करू शकता. अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण आपल्या पितरांच्या स्मरणार्थ कोणाला तरी घरी जेवायला बोलवत असतो. पण शहरामध्ये काय होतं तर कोणी जेवायला आपल्याला मिळत नाही, तर अशा वेळी तुम्ही गौमातेला सुद्धा हे अर्पण करू शकता. ते सुद्धा पितृ प्रसन्न होतात. पण जर शहरामध्ये तर गौमाता सुद्धा तुम्हाला पाहायला मिळत नाही, तर अशा वेळी तुम्ही गोवरीचा जो उपाय मी सांगितलेला आहे तो उपाय केला तरी सुद्धा आपल्या पितरांपर्यंत आपला नैवेद्य पोहोचतो आणि ते भरभरून आपल्याला आशीर्वाद देतात. या तिन्हींपैकी तुम्ही कुठलीही एक गोष्ट अक्षय तृतीयेच्या दिवशी आवर्जून करायची आहे. अक्षय तृतीयेच्या दिवशी दानधर्म करण्यालाही विशेष महत्त्व आहे. तुम्ही एखाद्या गोरगरीब व्यक्तीला जे काही शिधा वगैरे आहे ते तुम्ही दान करू शकता. पैसे तुम्ही दान करू शकता. तुमच्या यथाशक्ती तुम्ही दानधर्म नक्की करा. त्यानंतर जी परात आपण ठेवलेली आहे, ज्याच्यामध्ये आपण करा आणि केळी ठेवलेले आहे, ते माठ असल्यामुळे ते पाझरतात. मग ते परातीमध्ये जे पाणी आहे ते तुळस सोडून इतर कुठल्याही झाडांना तुम्ही टाकू शकता. आणि करा आणि केळीमध्ये जे पाणी आहे ते घरातील एखाद्या महिलेने ओंजळीमध्ये घेऊन तुळशीच्या बुडाशी अर्पण करायचं आहे. आणि जेव्हा अर्पण करत असाल तेव्हा तुम्हाला पितरांचं स्मरण करायचं आहे. तुम्ही ओम पितृदेवो नमः, ओम पितृदेवो नमः असा मंत्र जप करू शकता. त्यानंतर हात जोडून तुम्हाला पितरांना प्रार्थना करायची आहे की मी जी काही यथाशक्ती जी तुमची पूजा केलेली आहे ती मानून घ्या, आशीर्वाद द्या. त्याचप्रमाणे काही पितृदोष असेल तर तो पितृदोष दूर होऊ द्या, विलंबित कामे मार्गी लागू द्या, अशी प्रार्थना तुम्हाला तुमच्या पितृदेवांना करायची आहे. त्यानंतर तुळशी मातेला तुम्ही अगरबत्ती लावा, हळदी कुंकू अर्पण करा आणि नमस्कार करा. तर अशा प्रकारे अक्षय तृतीयेच्या दिवशी करा आणि केळी पूजन नक्की करा आणि पितरांचा आशीर्वाद प्राप्त करा. पितृ प्रसन्न असतील ना तर कधीच कुठल्याच कार्यामध्ये आपल्याला विलंब होत नाही, आणि पितृ प्रसन्न असणं गरजेचं आहे, तरच आपण कुठल्याही कामामध्ये आपल्याला यश मिळत असतं. तर पितरांसाठी अक्षय तृतीयेच्या दिवशी ही सेवा नक्की करा. कमेंट बॉक्समध्ये ओम पितृदेवाय नमः लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. ब्लेस यू ऑल.